आज आपण वृश्चिक राशीच्या महिला कशा असतात हे पाहणार आहोत. निसर्ग कुंडलीत अष्टम स्थानी येणारी स्त्री तत्वाची रास म्हणजे वृश्चिक रास. तर अडथळे, अडचणी आणि संघर्ष आपण ज्या स्थानावरून पाहतो त्या अष्टम स्थानाची मालकी वृश्चिक राशीकडे येते. ही रास जलतत्वाची आणि स्थिर राशी आहे. इथे परत एक मोठा विरोधाभास बघायला मिळतो. जलतत्व म्हणजे काय, तर पाणी. तर पाणी कसं सतत वाहत असतं, पण इथे काय होतं की या पाण्यावर स्थिर राशी असल्यामुळे पाणी स्थिर झालंय आणि त्याच्यावर शेवाळ साचलंय. त्याच्यामुळे साचलेलं पाणी हा गुणधर्म येथे येतो. ह्या स्थिर तत्वामुळे येथे अंतर्गत विरोध तयार होतो. आपण त्याला अंतर्गत संघर्ष देखील म्हणू शकतो. तो या राशीच्या महिलांमध्ये पुरेपूर आढळतो. जे ही रास हट्टी होते. आपला हट्ट आणि हेका पुरवण्यासाठी या कोणत्याही थराला जाऊ शकतात. संकटाच्या समयी जोडीदाराला संपूर्ण सहयोग करणारी महिला म्हणजे वृश्चिक महिला होय. अत्यंत परिश्रमी असलेल्या या महिलांच्या करिअरमध्ये चिकाटी दिसून येते, मात्र ती रहस्यमय देखील असते. तिच्या मनात काय सुरू आहे हे कोणालाही कधीच कळू शकत नाही. या राशीचं बोधचिन्ह काय आहे, तर विंचू. नक्षत्रांनी तयार झालेल्या विंचवाची आकृती म्हणजे वृश्चिक राशी होय. जलतत्वाची रास असल्यामुळे या राशीच्या महिला अतिशय इमोशनल असतात. त्याला आपण भाऊक विंचू असं म्हणू शकतो. या राशीच्या महिला बुद्धिमान असतात, त्याचबरोबर त्या स्वार्थीही असतात. वृश्चिक महिला सर्व गोष्टी आपल्या मनात लपवून ठेवतात. त्यांचा कधीही कुणावरही विश्वास नसतो. त्या अत्यंत व्यवहारी असतात. गोष्टी छुप्या आणि गुपित ठेवण्यात त्यांचा हातखंडा असतो. वृश्चिक महिलांच्या मनातील गोष्टी कोणीही ओळखू शकत नाही. मनातला राग मनात ठेवून वेळप्रसंगी बाहेर काढणं ही बाब वृश्चिक राशीमध्ये येते. या महिलांचा कोणी अपमान केला तर ती गोष्ट त्या जन्मभर विसरत नाही. याशिवाय जशास तसे वागण्याची पद्धत यांच्यात बघायला मिळते. एखाद्या गोष्टीचा तात्काळ बदला घ्यायला त्या मागे पुढे पाहत नाहीत. समोरील व्यक्ती बेसावध असेल तर त्याचा कसा लाभ घ्यायचा या बाबी आपण वृश्चिक राशीकडून शिकू शकतो. वृश्चिक राशीमध्ये चंद्र हा ग्रह नीचेचा होतो. चंद्र काय आहे, तर मनाचा कारक आहे. माणसाचं मन हे अतिशय महत्वाचं आहे. स्त्री आणि तिच्या भावना हा अत्यंत महत्वाचा विषय असतो. मनाचा कारक चंद्रच इथे नीच असल्यामुळे ती महिला वृक्ष होते. एकंदरीतच वृश्चिक महिलांचा जर आपण विचार केला तर बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी आपल्याला दिसतात, तरी देखील काही अतिशय सुंदर यांच्यामध्ये गुण आहेत. त्यातील सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे या महिला अत्यंत परिश्रमी असतात. चिकाटी हा मुख्य गुणधर्म त्यांच्यात असतो. त्या अत्यंत महत्वाकांक्षी असतात. या महिला आयुष्यात 100% यशस्वी होतात, कारण अत्यंत चिकाटीने त्या परिश्रम करतात. आपल्या कामावर त्यांची नितांत श्रद्धा असते. त्यांना विविध विषयांची आवड असते. आवडणाऱ्या विषयांचे त्या सखोल ज्ञान मिळवण्याचा प्रयत्नही करतात. अत्यंत महत्वाकांक्षी असणाऱ्या या महिलांची गणना विद्वानांमध्ये होते. त्यांची आत्मशक्ती अत्यंत प्रबळ असते. वृश्चिक महिला जीवनात धनसंचय करण्यासाठी खूप धडपड करतात. यांचा क्रियाशील स्वभाव असल्यामुळे सतत काम करण्याला यांचं प्राधान्य असतं. त्यामुळे या महिलांवर तुम्ही मोठ्या विश्वासाने कोणतीही जबाबदारी सोपवू शकता. जी गोष्ट ठरवली आहे, जे ध्येय ठरवले आहे ते पूर्ण करण्यासाठी त्या चिकाटीने खूप कष्ट करतात. वृश्चिक राशीच्या महिलांसाठी आयुष्याचा जोडीदार म्हणून शक्यतोवर वृश्चिक राशीचाच पुरुष असावा. म्हणजे त्यांचा विवाह शक्यतो वृश्चिक राशीच्याच पुरुषासोबत व्हायला हवा, कारण हेच यांच्यासाठी उत्तम आहे. कारण त्यांचे स्वभाव एकमेकांशी जुळू शकतात. इतर कोणी यांना ओळखू शकत नाही. समजून घेणं तर हा अत्यंत पुढचा विषय आहे. त्यात वृश्चिक महिला आपल्या मनातील गोष्टी इतरांना कधीच शेअर करत नाही. या महिलांचा स्वभाव सांभाळणं खूप कठीण गोष्ट आहे. यांचा इगो दुखावला जाणार नाही याची काळजी त्यांच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तींना घ्यावी लागते. त्यामुळे या महिलांचा संसार वृश्चिक राशीच्या जोडीदारासोबतच सुखाचा आणि सुंदर होतो. अर्थात फक्त राशीवरून विवाह ठरत नाही, त्यासाठी गुणमिलनाची स्वतंत्र पद्धती आपल्याकडे आहे. तरीही वृश्चिक महिलांना वृश्चिक राशीचा जोडीदार योग्य ठरतो हे मात्र खरे आहे. एकंदरीतच या महिलांचा विचार केला असता स्त्री तत्वाची रास म्हणून देखील ही राशी महिलांना मानवत नाही. जलतत्वाची असून देखील मानवत नाही, कारण ग्रहांचा सेनापती म्हणून ओळखला जाणारा मंगळ या राशीचा स्वामी आहे. म्हणजे एकीकडे भावना प्रधान जलतत्व आणि धडाडी असलेला राशी स्वामी मंगळ, एकीकडे पाण्याचं साचणं हा गुणधर्म, तर दुसरीकडे स्थिर राशी. अशा अंतर्गत विरोधामुळे या राशीच्या महिला सतत संघर्षात असतात. संघर्ष करून त्या यश प्राप्त करतात, मात्र तिची संपूर्ण वाटचाल अत्यंत खडतर असते.
प्रचंड कष्ट तिला यासाठी करावे लागतात. झालेला अपमान वर्षानुवर्ष मनात दडवून ठेवल्यामुळे त्याचा त्रास त्यांनाच होत असतो. त्यामुळे राशीचक्रातील अत्यंत वेगळी रास म्हणजे वृश्चिक रास. आपणही वृश्चिक राशीचे आहात का? किंवा तुमच्या नात्यामध्ये, ओळखीमध्ये वृश्चिक राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद.